चला तर आज बनवूया रेस्टॉरंटसारखा व्हेज मंचुरियन घरीच सुरुवात करूया। इथे मी गाजरला बारीक बारीक करून घेणार आहे, म्हणजे ग्रेट करून घेणार आहे। गाजर आणि पत्तागोबीला आपल्याला बारीक बारीक करून घ्यायचं आहे, ग्रेट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही गाजरला बारीक बारीक चॉप पण करून घेऊ शकता, पण इथे मी बारीक खिसणीने गाजरला बारीक खिसून घेत आहे, कारण की ती दातामध्ये लागल, कोणाला आवडत नाही त्यामुळे। आणि पत्तागोबीला पण मी असंच किसून घेणार आहे। तुम्हाला थोड्या वेळाला मी दाखवते मी कसं किसून घेतलेलं आहे, एकदम बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमधनं पण काढू शकता। खूप छान लागतं हे असं व्हेज मंचुरियन, तुम्ही इझिली घरी बनवू शकता ह्या पद्धतीने। चला तर आता सुरुवात करूया आपण बेसला। इथे मी पत्तागोबी घेतलेली चॉप करून, गाजर घेतलेले बारीक चॉप करून, इथे मी थोडीशी कांद्याची पात आणि थोडी शिमला मिरची टाकत आहे आणि त्याचबरोबर थोडा सॉल्ट टाकत आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला इथे साईडला करून घ्यायचं आहे, मिक्स करून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटांसाठी। आणि 5 ते 10 मिनिटे इथे झालेले आहे, त्यातलं आपल्याला पाणी नितरून घ्यायचं आहे छान प्रकारे। इथे मी पाणी नितरून घेतलेलं आहे। आपण पाणी नितरून घेतल्यामुळे आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर कमी प्रमाणात लागेल आणि आपले मंचुरियन क्रिस्पी आणि टेस्टी बनतील। अशाच प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवायची आहे। मी इथे सम प्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याचबरोबर बारीक चॉप करून घेतलेले शिमला मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, शिमला मिरचीही घेतलेली आहे आणि इथे मी 2 चमच मिरची पावडर घेत आहे आणि त्याचबरोबर चॉप केलेले मिरच्याही थोड्या प्रमाणात टाकलेल्या आहे। मी इथे 2 चमच मीठ पण घेत आहे। त्याचप्रमाणे मी कांदेही बारीक चॉप करून घेतलेला आहे। छान प्रकारे मिक्स करणार आहोत आपण आणि थोडं मी मैदा ॲड करणार आहे, कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं नाही आहे जास्त। मैदा घ्यायचा आहे, पण मैदा पण जास्त आपल्याला ॲड करायचं नाही आहे। थोडंसं आपलं बॅटर थोडंफार कडक होण्यासाठी आपल्याला मैदा ॲड करायचा आहे। मैदा जास्त प्रमाणातही घ्यायचा नाही आहे आपल्याला। छान प्रकारे आपलं बॅटर आपल्याला मळून घ्यायचं आहे, जास्तही थिक करायचं नाही आहे। आणि मी इथे प्रमाण सांगते तुम्हाला की मी मैदा 1.5 वाटी घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर 1 वाटी घेतलेला आहे। इथे मला माझी मम्मी हेल्प करत आहे, कारण की माझा हात थोडासा भरलेला आहे, त्यामुळे छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। प्रमाण तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे। खूप छान होता मंचुरियन, असे व्हेज मंचुरियन। तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा घरी। आता इथे झालेला आहे आपला बॅटर। मी थोडं तेल लावलेलं आहे हाताला, कारण की तो बॅटर चिपकू नये म्हणून हाताला छान प्रकारे राऊंड शेप देऊन आपल्याला मंचुरियन बनवायचे आहे। अशाच प्रकारे तुम्हाला मंचुरियन बनवून घ्यायचं आहे। जर बॅटर तुमच्या हाताला चिपकत असेल तर तुम्ही थोडं तेल ॲड करू शकता, हातावर लावू शकता आणि राऊंड शेप बनवून घ्या मंचुरियनचे। खूप सुंदर असा शेप येतो आणि छान वाटतं मंचुरियन, टेस्टला पण खूप सुंदर झाले होते। तुम्ही बघा, या पुढील प्रमाणे रेसिपी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे। याच प्रकारे मी मंचुरियन बनवून घेतलेले आहे। आता चला फ्राय करूया मंचुरियनला। तेलला जास्त गरमही करायचं नाही आहे, लो फ्लेमवर ठेवायचं आहे। इथे मी मंचुरियन लो फ्लेमवर फ्राय करत आहे। मंचुरियन तुम्हाला लो टू हाय फ्लेमवर फ्राय करायचं आहे। लक्षात ठेवून घ्या की मंचुरियनला स्टार्टिंगला लो फ्लेमवर फ्राय करायचं आहे, हाय फ्लेमवर फ्राय करायचं नाही आहे, कारण की त्यामुळे मंचुरियन आतून कच्चे राहतील आणि बाहेरूनच क्रिस्पी होतील। त्यामुळे तुम्हाला लो फ्लेमवर फ्राय करायचं आहे की ते आतून पण शिजून जातील, तर ते टेस्टला पण छान लागतं की कच्चे टेस्ट नाही येत। तर लो टू हाय फ्लेमवर तुम्ही फ्राय करा। खूप छान सुंदर असे भाजून, त्याला बघा किती सुंदर असा गोल्डन सर कलर येत आहे। अशाच प्रकारे तुम्हाला मंचुरियन फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, त्यामुळे माझं प्रोत्साहन अजून वाढेल की नाही तुम्हाला माझी रेसिपी खूप आवडली। अशाच प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि मलाही प्रोत्साहन भेटेल की नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे। तर नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि बघा किती सुंदर आणि टेस्टी वाटते आहे।